थांब थांब असता नाही आधीपासून बघा. नमस्कार मंडळी, आज आम्ही थेट फिरायला चाललोय भागडोबाच्या डोंगरावरती. आपली डिलक्स 1191 घेतला आणि सागर शेटला म्हणला, सागर शेट चला आपल्याला जायचं फिरायला भागडोबाच्या डोंगरावरती. थोडंसं खायला प्यायला पण घेतलं, मस्त कुरकुरे वेफर वगैरे पाण्याची बॉटल, आणि थेट आम्ही निघलो भागडोबाच्या डोंगरावरती. आपल्या पिंपरखेड गावातून फक्त 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरती हे मंदिर आहे. नागमोडी वळणाच्या रस्त्यातून इथपर्यंत यावं लागतंय आणि थेट मंदिरात बघावंच लागतंय तुम्हाला मंडळी. इथं आल्यावर मी पहिले तुळशीचं दर्शन घेत. मंदिराचे पुजारी बाबा कुलूप लावून घरी गेले होते जेवणासाठी. मी आई सोडून कधी कुणाच्या पायास पडलो नाही, त्यामुळे इथं पण फक्त सगळं बघितलं आणि थेट डोंगरावरती निघलो. आयुष्य कसं ना, असं मनसोक्त जगता आलं पाहिजे, त्यामुळे स्वतःला वेळ देता आला पाहिजे. थोडं हिंडलं पाहिजे, फिरलं पाहिजे, एन्जॉय, मजा मस्ती सगळं काही केलं पाहिजे, फक्त स्वतःसाठी. असं डोंगराच्या ठिकाणी गेलाय का? डोंगराच्या ठिकाणी डोंगर असं मोठा. तर मित्रांनो, भावाची ओळख करून द्यायला तुम्हाला विसरलो. हाय सागर शेट, रुद्रा मोबाईल शॉपीचा मालक. आणि मला तर तुम्ही ओळखताय, मी तुमचा सर्वांचा लाडका सर्जेराव उदागी. चांगल्या ठिकाणी कचरा करायचा नसतो म्हणून कचरा रिटर्न घेऊन चाललोय. ते म्हणतात ना, सुखाचे डोंगर चढताना दुखणाऱ्या पायांचा विचार करू नये, तसंच आपण कुणाचा विचार न करता आयुष्य जगतो मित्रांनो. तर रिलॅक्स होण्यासाठी मित्रांनो 2 तास मी मस्त भागडोबाच्या डोंगरावरती आलो होतो. तुम्ही पण आयुष्य जगताना स्वतःला वेळ देत चला मित्रांनो, कारण की आयुष्यात मृत्यू कधी येईल सांगता येत नाही. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते जगता आलं पाहिजे. चला आता थेट निघलो घरी, कारण की गुरु माझी वाट बघते, त्यांना चारा आणायला जायचंय परत. तर हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.